ओके. सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? सो मस्त आधी थांबा, मला बाहेर येऊ द्या. ओके. सो मस्त गुड मॉर्निंग तुम्हाला माझ्याकडनं, शुभ सकाळ. सो आता जरा मस्त फ्रेश आहेत आपण आणि आपल्याला जायचं आता कॉलेजला. आपल्याला कॉलेजला आपल्या ओजीटी गाईडला असाइनमेंट्स दाखवायला जायचे की बरोबर आहेत का नाहीत, आणि मग उद्या आपल्याला सबमिशन करायचंय. सो आता आपण लवकरात लवकर आवरूत आणि निघूयात. ओके. सो चालू करूयात आजचा ब्लॉग. तर मंडळी मस्त आपण चालूयात फ्रेश. आता आपण निघूयात कॉलेजला मस्त. थंडी काय वाजली रे बाबो. वेलकम टू द नवले ब्रिज. तर मंडळी अशा प्रकारे अजून एकदा असा ऍक्सिडेंट झालेला इथं. सारखं ऍक्सिडेंट राहतो. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. आमचे वडील लोक असे सांगायचे, बाळा आम्ही शाळा कसं केलंय माहितीये का, आम्ही असं पाण्यातून जात होतो, अशा झाडातून जात होतो, असं करत होतो. आम्ही एवढे कष्ट घेतले शाळेला जाण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी. अब इस दौर पे ऐसा दौर आएगा हम बच्चे को कहेंगे कभी नवले ब्रिज से गयो बेटा. बाळा तुझा बाप ना असे दररोज ऍक्सिडेंट व्हायचे माहितीये का, अशा गाड्या बिड्या फुटायचे. तुझा बाप कॉलेजला जायचा कशा टाईपला. नवले ब्रिज होतं काय जरा अशा गोष्टी मला तेच कळत नाही. काय म्हणतात तिथं भूत प्रेतच आहे, इथं खाली स्मशानभूमी आहे. मला नाही वाटत काय स्मशानभूमीच्या काय अशा गोष्टी राहतात. याने कन्स्ट्रक्शनच रॉंग केलं. एक मार्केटिंग बिझनेस ठेवला इथं. ऍक्सिडेंट झालं काहीतरी झालं तर लोक म्हणायला यावं की बाबा अरे नाही, पण 2-3 वेळेस कन्स्ट्रक्शन झाले, इथं खाली स्मशानभूमी आहे, त्याच्यामुळे अशा प्रॉब्लेम होतात. या नवले ब्रिजचा कहर म्हणजे नो चाली. लोक म्हणतात आयला नाही स्मशानभूमीचा. अरे जर स्मशानभूमीचा तिथंच असलं असतं तर सातारा रोडच्या तिथंच ऍक्सिडेंट झाले असते ना. हे नवले ब्रिज सगळ्याच्या बोकांनी पडतात. सगळेजण कोण ना कोण तर आपण तिथंच. कोणाचं तर ऑटो तर पलटत आहे, कोणाची तर बस पलटती, कोणाचे ट्रक पलटत आहेत, कधी कधी माणूस पलटत आहे. तसं असलं असतं तर स्मशानभूमीचं तिथं वरी झालं असतं सगळं. असं कसं कुठं पण काय होऊ शकतं. पुण्यामध्ये इथं ढीगभरचे ब्रिज आहेत, इतके म्हणजे इतके ऍक्सिडेंट एवढ्या हाय पर्सेंटेजला कुठेच होत नाही तेवढे जेवढे नवले ब्रिजला होतात. आता काय होते ते मला काहीच माहिती नाही. सांगा बरं मंडळी कमेंट मध्ये मला सांगा, का बरं होत असतील एवढे ऍक्सिडेंट. तुम्हाला काय वाटतंय, कन्स्ट्रक्शन प्रॉब्लेम वाटतंय का, तुम्हाला असं वाटतंय की स्मशानभूमी आहे त्याच्यामुळे राहिले, का तुम्हाला दुसरं काहीतरी वाटतंय मला सांगा. चला मंडळी आपण बघितलं झालं असाइनमेंट टाकूच आणि लगेचच निघू. जास्त बसायचं चांगलं. खरं 11 वाजता यायला सांगितलं मला, आणि आता स्वतः मीटिंग मध्ये जाऊन बसलेत. आता म्हणालेत की डायरेक्ट 3 वाजता या. आली तसंच यावं लागेल नंतर. आता चला मंडळी निघूयात आता रूम वरती. आता येऊ वापस 3:30 वाजता. काय चालत राहते काय लोकांचं मला खरं नेमकं कळतच नाही. मला त्याच्यामुळे जीव वाटत नाही अशा गोष्टी. एवढा टाइम येस ना, असं काम करून मोकळं सोडून असं नसतंच त्यांचं. चला बाबा सकाळी उठलोय, जरा थोडस कॉलेजचा आधी उरकून घ्यावं, पेपर पण जवळ आले, जरा स्टडी करावं, बसावं जरा थोडस तब्येत पण ठीक नाही, जरा थोडं घरी रिलॅक्स करावं. जिमला पण जायचंय, जिमला जाऊन जरा बघू बाहेर कुठं काय करता येते का काही नाही. आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवणार, आम्ही बघणार तुमच्यात पेशन्स किती आहेत. आम्ही तुम्हाला 3-3, 4-4 तास बसवणार. असं बसवणार जसं की तुम्ही इंटरव्ह्यूला आलात आमच्याकडे. एकाच दिवशी एकाच टाइमला तुझं काम होईल असं वाटतंय तुला. अरे तुला मी आठवडाभर फिरवणार, तुला मी 2-2 दिवसाला बोलवणार. तू जर आला नाही तर मी तुला फोन करून बोलवणार. पार्सल राहिलं रे जेवायचं. मंडळी आता आपण पार्सल घेऊन येऊ जेवायला. भूक लागली, जेवण करू, येऊत, आराम करूत, आणि मग कॉलेजला. मस्त आपली भेंडीची भाजी चपाती आलेली आहे. मस्त असं जेवण करू आता आपण, पोट भरून जेवण करू. आजचं आपलं डाएट प्लॅन हेच आहे.
2 चपाती, भेंडीची भाजी आणि निघूयात आपण. वापस जाऊ कॉलेजला. जरा आपण कपडे चेंज केले कारण अलर्ट नाही म्हणत असं जरा थोडंसं काहीतरी फॉर्मल घालून मला सांगायचं त्याच्यामुळे जरा कपडे चेंज करतो. थोडी झोप लागली. झोप लागली मला. एक तास झालं, 1 तासापासून बसलोय मी. आजो पण बसच म्हणाले. म्हणजे मी आता 3:30 ला येऊन पण आता मला 4:30 वाजेपर्यंत बसावं लागणार. He noticed. All the students informed the external Viva examination schedule on 4 December and 5 December. लागले वाटत म्हणा, म्हणजे परवा वायवा आहे आपला. आता लय मोठा शॉक बसलाय. आता परवापासून वायवा चालू होणार आहेत, युनिव्हर्सिटीचा वायवा. अजून ब्लॅक बुक सबमिट नाही, आता उद्या वापस यावं लागेल ब्लॅक बुक बनवायला. आज अप्रुव्हल झालंय, उद्या ब्लॅक बुकचं एकदा झालं की काय टेन्शन नाही. आणि आता पेपर येणार आहेत, जरा अभ्यासाला लागावं लागेल. आता थोडं सिरियस घ्यावं लागेल. सारखं सारखं नवली ब्रिज घेऊन काय फायदा नाही राहणार. लेट्स बी सिरियस. चलो मंडळी, फायनली आलो आपण कॉलेजवरून. आता आपण जरा आवरू आणि आता जिमला निघू. सुट्टी नको आता द्यायची, बशीच जिमला जाऊ. परवापासून तर वाट लागणारच आहे. परवापासून वायवा आहे, नंतर पेपर आहेत. त्याच्यामुळे जरा थोडं हळूहळू जरा इंटरेस्ट वाढवत जाऊ काहीतरी करण्यामध्ये. आज लय थकलोय. आज नुसता टाइम वेस्ट, टाइमपास झालं नुसतं. ठीक, चला मंडळी, बघतात आपण जिमला. ओके, सो मंडळी, आजचा ब्लॉग आपण आता एंड करूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. आता तर काय जेवण करायचं नाही आपल्याला. आज जरा आपण थोडीशी जरा फास्टिंग ठेवू. आज जरा लाईट वेट. आज आपण भेंडीची भाजी एवढी खाल्ली, जरा बस झालं, पोट भरलं आपलं त्याच्यातच. जास्त पण हेवी नको काय, त्याच्यामुळे आजचा दिवस जरा आराम देऊ. उद्या आपण बघूयात काय आहे ती. ओके, सो आजचा ब्लॉग आपण एंड करूयात. ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता बाय, टेक केअर.